समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण आंदोलनाची दिशा जी आहे ती निवडणुकीच्या दिशेने जाताना दिसते, त्यामुळे लोकांनी चष्मा बदलला म्हणून तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असं वाटतं? कुठं चष्मा बदललेला दिसलाय? राजकारण्यांचा चष्मा पूर्णपणे तुमच्या पहिल्यापासून आहे दादा. त्याच थोड्या वेळोवेळी तुमची जी भाषणं होत आहेत त्याच्यामध्ये राजकीय अनुषंगानं तुम्ही बोलताय आणि त्यामुळं तुमच्या आंदोलनाला लोक पाठ फिरवायला लागलेत असं वाटतंय का? नाही, ही माझी काम करायची पद्धती. मी 10 लोक असले तरी जातो, 10 लाख असले तरी जातो. मला नका तुला त्यात. मला असं वाटतं की हे प्रश्न फक्त कोल्हापूरला कमी समाज मराठा आला म्हणून दिसतील असा माझा अंदाज आहे. 5,000 का असणार, 10,000 सुद्धा ते 15,000 सुद्धाचे जेवढे टीका करत असताना यापूर्वी विचार करून टीका करत होते, पण अनेक आता आमदार खासदार जे आहेत ते थेट तुमच्यावर टीका करतात, कारण तुम्ही निवडणूक लढवणार आणि ह्यांना पाडा त्यांना पाडा अशा भाषा वापरताय. नाही हो, मी तुमच्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्या कपड्यापर्यंत बोला. नाही, त्यांची तर पाठ पुरतो मी, त्यांचं काय देणार करू तुम्ही. इथं जे 10-20 हजार काय असतील, 5,000 कालचं, त्याच्यावरती बहुतेक जास्त प्रश्नाचं हे झालंय. इथं 2-2, 4-4 संकट आहे. पुराचं संकट आहे कोल्हापूरला. आत्ताच भोसले साहेबांचं ते मैदान नाट्यगृह सुद्धा चाललंय. तिथं काही मेसेज गेले असतील असं माझा एक अंदाज आहे. नसता कागद हातकानांगले बंधाला चांगली ताकद आहे आमची, आणि एवढे होते एवढे पाडायला लय झाले. यांना उभाच करावं म्हणून असं थोडंच पाडायला लय झाले. मराठ्यांची शक्ती पुन्हा एकदा मी कोल्हापूरला दाखवतो. कोणाला बघायचे ना, मी येतो तुमच्याकडे सुद्धा, तिथंच येतोय. ते माझ्या लक्षात यायला लागले याचं कारण मी आता रोज महाराष्ट्रात फिरतोय. कोल्हापुरात मराठी काय असते तर मराठ्यांची ताकद काय असते, कोण कोण वळवळ करतंय ना रात्री बसून त्याला उत्तर देणारे निवडणुकीच्या आत कोल्हापूरला एवढी सभा घेणार की ती सभा बघा मराठ्यांची कशी होती, मग बोल म्हणा तू. काही संकट बघायला लागते. आता तुमचा प्रश्न होता की राजकारणी माझ्यावरती बोलायला लागले. तुमची अगोदरची भाषा आरक्षणाची होती आणि आता राजकारणाची. मी आजही म्हणतोय रोज मीडियाच्या बांधवांना की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमच्या आहेत त्या मागण्या द्या, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. 11.5 महिने झाले तेच म्हणतोय. आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या. आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय पर्याय आमच्या पुढं? काय चुकी आमची? विरोधी पक्ष असून सत्ताधारी असो, काय चुकी? तिथं नाही जावा तर कुठं जावा? तुम्ही सत्तेत जाण्यासाठी आरक्षण मिळेल म्हणताय, सत्तेत गेल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, तर मग विधानसभेसाठी काय नियोजन पुढे केलंय? आपण अर्ज वगैरे मागवलेत, लोकांची चाचणी सुरू केली. 29 तारखेला सगळा निर्णय होणार आहे. चाचणी सुरू केलेले तर 1.5 महिना होऊन गेला. आम्ही सगळ्या मतदारसंघात लोक सुद्धा पाठवलेले. आमचंही काम सुरू आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही कुठं येणार आहेत, कुठं पाडणार आहेत. आम्ही बी सगळ्या तयारीनं. किती मतदारसंघात तुम्हाला आता उमेदवार मिळाले जसे तुम्हाला प्रभावी वाटतील असे? 20 ऑगस्टला फायनल होईल. आता तुम्ही चाचपणी केली 1.5 महिने, 1.5 महिन्यात तुम्हाला हाताला काय लागलंय का? लागलेलं आहे, पण सगळं सांगितलं मग आपाच का होईल ना. त्यामुळं आम्ही 20ला ते आमचं फायनल आम्हाला कळलं आपण महाराष्ट्रात किती निवडून आणू शकतो आणि किती पाडू शकतो. मग आम्ही काय ठिकाणी निवडून येणार ठिकाणी निवडून आणू. आणि